नमस्कार. आज थर्सडे 4 ऑगस्ट 2022 द हिंदू विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. पहा, सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्ट कॉल्स फॉर अ पॅनल टू लुक इन टू फ्रीबीज इश्यू. काल आपण अगदीच यावरती जो हे होता कॉलम वगैरे आलेला होता एडिटोरियल पेजवरती, तो आपण पाहिलेला आहे. फ्रीबीज म्हणजे नेमकं काय आहे पहा. म्हणजे आपल्याकडे म्हणजे सर्रास ग्रामीण भागात आज देखील ओके असं चालतं की इलेक्शन टाइम मध्ये जे उमेदवार वगैरे उभारलेले आहेत ते आपल्याला काय देतात म्हणजे लोकलुभावणीसाठी वगैरे किंवा अगदीच आता गावाकडे जर आपण राहत नसेल व आपण जर शहरात असो ओके तर आपल्याला पर व्यक्ती 500 रुपये अशा पद्धतीने रुपये वगैरे देतात म्हणजे येण्या जाण्याचा खर्च देखील उमेदवार वगैरे देतात किंवा तुम्ही इलेक्शनला येऊन आमच्या पार्टीला वगैरे व्होट करावं किंवा मतदान करावं ओके. म्हणजे अशा पद्धतीचं जे काही त्यांनी लोकलुभावन किंवा रात्री जाऊन कोंबडे वाटणं दारू वाटणे वगैरे जे काही जे ग्रामीण भागात असतील त्यांना अगदीच या सिच्युएशनची अगदीच माहिती आहे ओके. मग त्यालाच आपण रेवडी किंवा फ्रीबीज असं म्हणतो. अगदीच अगदीच 16 जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं व दुसऱ्या दिवशी 17 जुलै रोजी याचं सर्व सुप्रीम कोर्टाने देखील दखल घेतली कारण PIL वगैरे पास झालेली होती ओके. मग त्याच PIL वर बोलताना सुप्रीम कोर्टाने हे म्हटलेलं होतं मग सेकंड डेट त्याची काल होती ओके. मग त्यावरच पार्लिमेंट कधी चर्चा करणार नाही हे सुप्रीम कोर्टाने अगदीच म्हटलं ओके. पार्लिमेंटला जर चर्चा यावरती करायचंच नाही व कोणत्या पार्टीला पण यावरती नको असं कोणतीच नाही ओके. त्यामुळे तुम्हीच गव्हर्नमेंटला म्हणजे जे पॉलिटिकल पार्टी वगैरे आहेत त्यांना एकत्र येऊन 8 दिवसांमध्ये काय करायचं आहे एक गाईडलाईन्स वगैरे ज्या गाईडलाईन्स वगैरे तयार करून ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला वगैरे देण्याचं काम आता त्यांनी सांगितलेलं आहे ओके. म्हणजे कारण हे अगदीच इकॉनॉमिकल इश्यू आहे व त्यानंतर व्होटिंगचा पण इश्यू वगैरे आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यामध्ये स्वतः त्यांनी लक्ष वगैरे घातलेलं आहे PIL द्वारा ओके. त्यामुळे फ्रीबीज थोडस आता या दिवसापासून आता हे असेल काय म्हणतो आपण चर्चेमध्ये वगैरे असेल व त्यावरती एडिटोरियल मध्ये नक्कीच येईल. त्यामुळे आजच पूर्ण घेऊन बसू नका. जेव्हा कधी आता मी काल तर सांगितलेलं आहे जर तुम्ही डेली असाल तर तुम्हाला हे नक्कीच इश्यू वगैरे समजून जाईल व ज्या पद्धतीने जसं जसं येत जाईल तो टॉपिक बिल्डअप वगैरे होत जाईल त्या पद्धतीने आपण सांगू. आता हा टॉपिक फक्त अगदीच इथं आलेला आहे याला इथपर्यंत जाण्यामध्ये वेळ लागेल व त्यानुसार जर काही गाईडलाईन्स वगैरे जर तयार झाल्या तर तेव्हा आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. मग आता यावरती जास्त चर्चा वगैरे नाही त्यामुळे इथेच थांबून पुढे जाऊयात आपण. चायना स्टेप्स अप प्रेशर ऑन तैवान. पहा, चायनाने जरी प्रेशर वगैरे दाखवलं की आम्ही काही वगैरे करू तरी पण नॅन्सी पेलोसी ज्या येऊन गेलेल्या आहेत ओके त्यांचा दौरा हा अगदी योग्यरित्या वगैरे संपूर्ण झालेला आहे ओके. आता पाहूयात पुढे काय वगैरे होईल त्यामुळे आता त्याबद्दल काळजी करू नका व जास्त काही आपल्याला त्यामधून विचारणार नाही त्यामुळे याची पण PhD आपल्याला करायची गरज नाहीये ओके. त्यानंतर पुढे सेकंड पेज आहे पहा शोकेज त्याची आवश्यकता नाहीये. मी ऑलरेडी म्हटलं हे मूवीज बद्दल वगैरे येतं कोणाला जर आवड असेल तर नक्कीच त्यांची हॉबी म्हणून वगैरे कम्प्लीट करू शकता. त्यानंतर ही एक न्यूज आहे पहा अगदीच मोटिवेशन किंवा आईचं जे मातृत्व वगैरे जे असतं प्रेम वगैरे असतं त्या संदर्भात सांगणारी आहे. मदर हग सन फॉर 3 hours ॲज ओडिसा रिव्हर्स असेस मेनासिंगली. म्हणजे पहा आईने आपल्या 3 वर्षीय मुलाला घट्ट पकडून ठेवलं म्हणजे ह्याच्यामध्ये पुरामध्ये वाहून जाता वगैरे ओके. मग पुन्हा त्यांचा जीव वगैरे वाचवण्यात आला पण ही एक आपल्यासाठी देखील एक मोटिवेशनची बाब वगैरे ठरू शकते किंवा एक आईचं प्रेम वगैरे म्हणून ते चांगली मला न्यूज वाटली त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे जाऊयात. पहा, आता हे आहे पेज नंबर 5 वरती इस्रोज बेबी रॉकेट ओके अँड इट्स केरला कनेक्शन ओके. आता यांच्यामध्ये सर्व जे काही आहे परंतु हे आपल्याला विचारण्यात येणार नाही की केरलाचं कनेक्शन वगैरे कसं आहे ओके. परंतु बेसिकली जर तुम्ही पाहिलात तर SSLV आणि PSLV जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल वगैरे आहेत ते प्लीज एकदा कव्हर करून कम्प्लिटली कव्हर करून तुम्ही ठेवा. आता पहा हे बेबी रॉकेट वगैरे कशामुळे म्हटलं तर ते आपण ऑलरेडी एकदा पाहून घेऊयात. तर 34 मीटर ची लांबी असणार आहे व 120 टन याचं वजन असणार आहे जे बेसिकली कमी आहे अदर सॅटेलाइट पेक्षा ओके. त्यामुळे याला बेबी रॉकेट वगैरे म्हटलेलं आहे व यामध्ये आझादी सॅटेलाइट वगैरे यामध्ये लॉन्च वगैरे करण्यात येणार आहे त्यामुळे ही घेऊन जात आहे 7 ऑगस्टला याचं ही आहे लॉन्चिंग वगैरे आहे. आता परत परत आता म्हणजे ही एक अशी न्यूज आहे
जे सॅटेलाइट बाबत वगैरे, त्यामध्ये यांचं इंजिन किती, यांची कॅपॅसिटी किती वगैरे जे काही असतं ना, ते प्लीज एकदाच करून ठेवा. ओके. आणि PSLV. ओके. मी दुसरीकडे एखादा लेक्चर घेत होतो अनअकॅडमी पेक्षा दुसरीकडे, तेव्हा मी सांगितलेलं होतं चंद्रयान 2 आलेलं होतं, त्यावेळेस मी बोललेलो याबद्दल. ओके. म्हणजे पहा, आता तुम्ही याला फक्त एकदा कंप्लीट करून ठेवा. SSLV आणि PSLV मधला फरक वगैरे काय असतो ते तुम्हाला कुठे देखील कामाला येईल. ओके. म्हणजे परत परत त्यावरती वाचण्याहून आपला वेळ वगैरे खर्च करायचा नाही, एकदा वाचून ठेवायचं, ते चालत असतं. जर चंद्रयान 2 आलं किंवा 4 आलं किंवा 3 आलं, ते कम्प्लिटली तसंच असणार आहे, पॅटर्न तेच असणार आहे. व त्यांचं क्रायोजेनिक इंजिन मध्ये जे बदल वगैरे असतात ते एकदाच पाहून घ्यायचं आपण, बाकी परत परत त्याच्याकडे लक्ष घालू नका. ओके. त्यामुळे ही पण न्यूज मी फक्त सांगितलं की यामध्ये सॅटेलाइट वगैरे कोणतं असणार व त्याचं वजन व बेबी रॉकेट वगैरे ते महत्वाचं आहे आपल्यासाठी, बाकी गोष्टी नाहीत. त्यानंतर पहा, क्रॉसिंग द लाईन, आवश्यकता नाही आहे याची. हे महाराष्ट्र गव्हर्नरनी जे स्टेटमेंट वगैरे दिलं त्या संदर्भातला हा कॉलम आहे. त्यानंतर टीचिंग द तालिबान द रॉंग लेसन्स, याची पण पूर्ण आवश्यकता नाही, कारण हे PhD केल्यासारखं होईल. ओके. त्यामुळे मी याला स्किप करतो आहे. तर पहा, इंडियाज रेकॉर्ड हे आहे अगदी, परंतु इथं त्याचं मला रिलिव्हंट वाटत नाही की इथं पूर्ण एवढं वाचून त्याचं आपल्याला फायदा वगैरे UPSC किंवा MPSC मध्ये होईल. कारण तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन मध्ये जे कराल तेवढं जरी लिहिलात तरी 250 शब्द भरपूर झाले. ओके. मी मॅक्झिमम म्हणतोय 250 शब्द, तुम्हाला 200 शब्दामध्येच लिहायचं असतं. म्हणजे पहा, तुम्हाला कमीत कमी लिहायचं असतं व जास्तीत जास्त इफेक्टिव्ह लिहायचं असतं. त्यामुळे असे जर जास्तच PhD वगैरे करत बसू नका, डायरेक्टली पुढे चला. ओके. त्यानंतर ट्रेड वरीज, हे आहे डेफिसिट बद्दल, म्हणजे ट्रेड डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट वगैरे हे इकॉनॉमिक सर्व्हे मधूनच करायचं म्हणून मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तर आपण पुन्हा ठेवलेलं आहे ना हे सर्व. काल मी म्हटलेलं होतं पहा, Q1चं काहीतरी आलेलं होतं, त्या संदर्भात मी ही न्यूज काल बोलून गेलेलो आहे. त्यामुळे आपण कॉलमला आपण स्किप करूयात. डायरेक्टली पुढचा जो आहे हा आहे पब्लिक ऍसेट सेल अँड द कन्सर्न ऑफ फिड्युशियरी ड्युटी. हे एअर इंडियाचं वगैरे जे हे झालं, म्हणजे निलामी वगैरे करून जे ऍसेट वगैरे पब्लिकचे ऍसेट वगैरे जे आहेत त्यांचं हे होत आहे, म्हणजे सेल वगैरे होत आहे, त्या संदर्भात हा कॉलम आहे. अगदी मला नाही वाटत की हा अगदी एकदम कामाचा वगैरे आहे, कारण यामध्ये पण PhD टाईपच देण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्याजवळ जर मृणाल सरांचे जर नोट्स नसतील तर प्लीज मला कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. त्यामध्ये जेवढं दिलेलं आहे तेवढं जरी केलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. व असे प्रश्न कधी येत नाहीत की सरकारने ही कंपनी विकली. आता पूर्वी काय झालेलं होतं, IDBIचं ट्रान्सफॉर्म वगैरे झालेलं होतं, LICने वगैरे विकत घेतलेली होती, त्या संदर्भात कुठेच प्रश्न आलेला नाहीये. त्यामुळे अशा न्यूज वगैरे जेम्स बॉन्ड टाईप त्या स्किप करायच्या असतात, यांची काही आवश्यकता नाहीये. ओके. म्हणजे आपला वेळ वगैरे कुठे योग्य खर्च झाला पाहिजे ते आपल्याला समजायला पाहिजे. आता अगदीच आहे इलेक्टोरल बॉन्ड वगैरे या संदर्भात, परंतु तिथे पण सुप्रीम कोर्टाची याचिका वगैरे तिथं पण चालू आहे. त्यामुळे जेव्हा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येईल तेव्हा आपण या संदर्भात चर्चा करायची, आता आवश्यकता नाहीये. ओके. म्हणजे तुम्ही अगदीच नवीन असाल किंवा जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता, त्याबद्दल काही नाहीये, परंतु झेंडा घेऊन PhD करण्यात काहीच अर्थ नाहीये. ओके. त्यानंतर पुढे चला. पहा, रिपिंग द डेमोग्राफिक डिव्हिडंड, इंडिया नीड्स टू इन्व्हेस्ट क्वालिटी स्कूल अँड हायर एज्युकेशन ॲज वेल ॲज हेल्थ केअर. पहा, डेमोग्राफिक डिव्हिडंड GS सोसायटीचा पण टॉपिक आहे, GS1. त्यानंतर GS3 सोसायटी आणि इकॉनॉमिक्स मध्ये आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड पाहतो. त्यासोबतच अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल यामध्ये पण तुम्हाला डेमोग्राफिक डिव्हिडंड हा येतो. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असेल नेमकं, तर जी लोकसंख्या वगैरे आहे, लोकसंख्येमधील लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. ओके. याला आपल्या शुद्ध मराठीमध्ये तशा पद्धतीने म्हणतात. मग आपला लोकसंख्यापासूनचा लाभ वगैरे काय मिळतो त्या संदर्भात. तर पहा, नुकतीच युनायटेड नेशन्सची रिपोर्ट वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2022 ही रिलीज झाली. त्यानुसार वर्ल्ड पॉप्युलेशन विल टच 8 बिलियन दिस इयर अँड राईज 9.8 बिलियन इन 2050. ओके. 2050 पर्यंत 9.8 वर्ल्ड पॉप्युलेशन बद्दल ही एक आकडा त्यांनी जाहीर केलेला आहे. हे तुम्ही निबंधामध्ये वगैरे किंवा GS सोसायटी वगैरे त्या संदर्भात हे आकडा लिहून ठेवू शकता. त्यानंतर पुढे जे भारताबद्दल जर इंडियाचं पोटेन्शियल वर्कफोर्स वगैरे जर पाहिलं तर सप्टेंबर 2000 नाही सॉरी, तर पहा, इंडियाज पोटेन्शियल वर्कफोर्स टू राईज फ्रॉम 885 मिलियन टू 1.08 बिलियन people over the next 2 decades from today and remain above a billion people for half
a century, betting that these new workers will be much better trained and educated. ओके, जर पहा आपल्याकडे एवढं मोठं वर्कफोर्स वगैरे वाढणारा आहे सध्याला. ओके, भारताचं जे वर्कफोर्स आहे ते सप्टेंबर 2017चं घेतलेलं आहे त्यांनी. म्हणजे एक्सपेक्ट केलेलं होतं इंडियाने की वर्कफोर्स 885 मिलियन ते 1.08 बिलियन पर्यंत होईल म्हणजे येणाऱ्या 2 शतकामध्ये. ओके, पण या वर्कफोर्सला जर तुम्ही चांगला जर योग्य वापर केला तरच याचा उपयोग होईल, अन्यथा जी इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे आहे ती डिक्रीज होण्यामध्ये आपल्याला मोलाचा वाटा पण याच गोष्टीचा असणार आहे. म्हणजे पहा, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात, अगदी त्याच पद्धतीने 2 गोष्टी यांच्या पण आहेत. ओके, त्यानंतर पुढे पहा, द फायनान्शियल टाइम्सने काय बोललेलं होतं तर डेमोग्राफिक्स, त्यांच्या आर्टिकलमध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की डेमोग्राफिक्स इंडियन वर्कर्स आर नॉट रेडी टू सीज द बॅटन, believes that India's bad infrastructure and poorly skilled workforce will impede its growth. मी आता ज्या पद्धतीने म्हटलं की पहा, यांनी एक अगदीच बेस्ट बोललेलं आहे. ज्या पद्धतीने आपण ॲथलेटिक्स मध्ये बॅटन घेऊन पळतो, ओके, त्या पद्धतीने जे वर्कर्स आहेत, ओके, ते इन्फ्रास्ट्रक्चर संबंधी बॅटन वगैरे घेऊन पळत नाहीत. त्यामुळे आपलं काय होत आहे, इकॉनॉमिक ग्रोथ वगैरे कमी होत आहे. म्हणजे एकूण एकाला सहाय्य वगैरे करत नाहीत. म्हणजे भारताचं पुअर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पुअर इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे काय झालं म्हणजे पायाभूत सुविधा भारतामध्ये अगदीच कमी आहेत, ज्यामुळे बेसिकली त्यांना स्किल वगैरे मिळत नाहीये. ओके, म्हणजे बॅटनचा अर्थ इथे असा घेतलाय की त्यांनी इंटरडिपेंडंट आहेत. ओके, म्हणजे इथे जर स्कूल असेल तर इथे पुढे चांगलं कॉलेज येईल, चांगलं कॉलेज आल्यानंतर चांगली नोकरी, हे अशा पद्धतीने म्हणजे पुढे पुढे जाणार आहे. परंतु बेसिकली इथं स्कूलमध्ये आपला एज्युकेशन सिस्टीम चांगली नव्हती, त्यानंतर कॉलेजमध्ये पण तेच, त्यामुळे नोकरी लागला याची शक्यता नाही. बरं, हे जाऊ द्यात. मग पुन्हा स्किलला पण तसंच झालेलं आहे. स्किलसाठी शाळा वगैरे चांगल्या नाही आहेत. ओके, म्हणजे तुमचं जे स्किल वगैरे आहे ते पण डिक्रीजच आहे. त्यामुळे आपल्याला बेरोजगार राहावं लागत आहे. त्यामुळे हे जे सर्व काही आहेत ते बॅटन टाईप म्हणजे एकूण एकाशी रिलेटेड वगैरे आहेत. त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती भारताची खालावली जात आहे. ओके, असं फायनान्शियल टाइम्सचं पण म्हणणं आहे. ओके, त्यानंतर थँक्स टू कोविड-19, परंतु असं झालं तरी भारताने योग्य ती स्पर्धा वगैरे कायम ठेवलेली आहे, किंवा जे भारताची जी ओपन सोसायटी आहे, म्हणजे जे बदल वगैरे जे आहे ते अगदीच एक्सेप्ट करण्याची भारतामध्ये कुवत वगैरे आहे, आपल्याला हे दिसून येतं. कारण जे इंटरनेट वगैरे जे आहे ते म्हणजे हे इथून आलेलं आहे. पहा, द IT टेक्नॉलॉजीज अवेलेबल इन इंडिया, म्हणजे यामुळे पण भारताला अगदीच, कारण पहा सर्व्हिस सेक्टर भारताचा खूप विकास झालेला आहे. 1991 नंतर जे जागतिकीकरण वगैरे झालं त्यामध्ये सर्व्हिस सेक्टरचा वगैरे वाटा खूप आहे. आपण प्राथमिक क्षेत्रावरून डायरेक्ट थर्ड सेक्टरकडे गेलेलो आहोत. यावरती UPSCने पण प्रश्न विचारलेला आहे. फर्स्ट सेक्टर, त्यानंतर सेकंड सेक्टरवर आपण जास्त भर दिला नाही, डायरेक्ट टर्शियरीवर गेलेलो आहोत. थर्ड सेक्टरवर आपण पाऊल टाकलेलं आहे. मग याचा परिणामच हे की IT इंडस्ट्रीज वगैरे त्यांचं डेव्हलपमेंट वगैरे जास्त झालेलं आहे व तिथेच स्किलची वगैरे जास्त प्रमाणात वगैरे गरज आहे. ओके, मग आपलं भारत ओपन सोसायटी देखील आहे व इंटरनेट वगैरे इथं जे आहे ते अगदीच कमी कमी व मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यासोबतच जे कोविड-19 मधलं जे उदाहरण हे आपल्याला या संदर्भात देता येईल. ओके, म्हणजे या पद्धतीनुसार आपल्याला एक म्हणजे उदाहरण तिथंच ठेवता येईल. म्हणजे जर निबंध आला किंवा काही अन्य गोष्टी जर आल्या या प्रश्नासंबंधी तर आपण लिहू शकतो की कोविड-19 मध्ये आपण अचानकच झूम मीटिंग वगैरे, जे गुगल मीट वगैरे जे आहे त्या प्लॅटफॉर्मवर कशा पद्धतीने भारत तयार झाला व जे हे झालं म्हणजे स्कूल वगैरे, जे शाळा वगैरे जे आहेत ते इंटरनेटवर जास्तीत जास्त प्रमाणात वगैरे शिफ्ट झालेल्या होत्या. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला तिथं सांगता येईल. ओके, त्यानंतर 36% ऑफ चायनाज ओव्हरऑल पॉप्युलेशन इज अर्बन अँड फुल्ली 64% इज रुरल. सम, हा म्हणजे पहा याचं रिलेशन असं आहे की भारताची ओपन सोसायटी जरी असली, ओके, भारत जरी ओपन सोसायटी जरी असली तरी डिजिटल डिवाइड वगैरे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत नाही. चायनामध्ये कसं आहे 36% जी पॉप्युलेशन आहे ती अर्बन मध्ये राहते व 64% ही जी रुरल मध्ये राहते. ओके, म्हणजे भारतासारखंच आहे परंतु थोडंसं डिवाइड आहे तिथे. ओके, त्यानंतर तर आता हे डेमोग्राफिक या आपल्या याचा लाभांश वगैरे जर मिळवायचा असेल, म्हणजे लोकसंख्याचा लाभांश वगैरे जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आता आपल्याला स्कूल वगैरे, शाळा वगैरे, इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वांवरती आपल्याला भर द्यायचा आहे.
हे सर्व आपल्याला या पॅरामध्ये आपल्याला दिसून येईल. ओके, म्हणजे जे तुम्हाला जे सोल्युशन वगैरे मिळतील तेच आहे तिथे पण. ओके, जास्त काही वेगळं वगैरे यांनी सांगत नाही. फक्त यामध्ये पीएचडी वगैरे करायची नाही. आता हे सर्व आपल्या काही कामाचं नसतं, फक्त जे काही कामाचं क्रक्स असतं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे आता इथं पण तेच म्हटलेलं आहे, इंडिया नीड्स टू इन्व्हेस्ट इन क्वालिटी स्कूल, हायर एज्युकेशन ॲज वेल एज हेल्थ केअर. आता पहा, कालच्या लोकसत्तामध्ये आय थिंक शिक्षक न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दलचं जे धोरण वगैरे आलेलं होतं त्या संदर्भात मी बोललेलो होतो. मग पहा, क्वालिटी एज्युकेशन. ओके, जर तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन वगैरे जर द्यायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पहा, नॅशनल त्या लेखमध्ये होतं 1900, म्हणजे जे कोठारी आयोग वगैरे जे बसलेलं होतं तेव्हापासून त्यांनी रिकमेंड केलेलं होतं की 6% जीडीपीचा खर्च तुमच्या शिक्षणावरती झालेला असायला पाहिजे. पण आपण तो 2 ते 3.5%च करत आहोत. ओके, म्हणजे हे एक दुर्दैव आहे आपलं. यामुळे आपल्याला डायरेक्टली सांगता येईल की जे नीड आहे भारताची ती पुरेशी होत नाहीये. क्वालिटी एज्युकेशन, क्वालिटी स्कूल अँड हायर एज्युकेशन या सर्वांवरती आपल्याला जास्तीत जास्त खर्च वगैरे करायला पाहिजे व ती आकडेवारी आपण इथं टाकू शकतो. ओके, त्यामुळे प्लीज जर शक्य झालं तर तुम्ही लोकसत्ता आणि द हिंदू या दोन्हींचे पण व्हिडिओज पाहत चला. अगदी 1.5च्या स्पीडने पण पाहत चला. कदाचित माझं पण आवाज वगैरे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असेल कारण मी पण नवीनच आहे. ओके, मी शिकवलंय असं, म्हणजे अन अकॅडमीवरती वगैरे माझे विद्यार्थी आहेतच, परंतु तिकडला भाग वेगळा होता व हा अनालिसिसचा पार्ट थोडासा वेगळा आहे. म्हणजे जे मी पण माझ्या स्वतःसाठी जे वाचतो तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जास्त पीएचडी वगैरे जास्त करण्याची वगैरे आवश्यकता नाही. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याबद्दल हे करू शकता, वाचू शकता वगैरे, ते तुमचा हे असेल, परंतु माझ्या मते तर ते वाचण्यामध्ये वगैरे टाइम खर्च करणं हा एक चुकीचा मार्ग असेल. त्यानंतर ब्रिंग बॅक द धोज रूट, म्हणजे पहा, हे इंडियन ओशियन बद्दल वगैरे बोलत आहे ते आपला काही कामाचं नाही आहे. कारण श्रीलंका आणि चायना यांचे इश्यू वगैरे या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. हे इंटरनॅशनल रिलेशन मी पहा, आता इंटरनॅशनल रिलेशनचे किती आले आतापर्यंत लेख, इथं एक आला, त्यानंतर इथं एक, 2 लेख तर असंच आहेत. त्यामुळे यांना सोडून द्या प्लीज, कारण हे चालत असतं. फक्त इंटरनॅशनल रिलेशनचा जर तुम्ही क्लास लावले असाल तर वेल अँड गुड आहे. किंवा एखादी पुस्तक वाचा, त्या पुस्तकामधून पूर्वीचेच रिलेशन वगैरे विचारले जातात. त्यानंतर सीए पीडीएफ मधून आपले जर राहिलेली न्यूज वगैरे ते कव्हर होत असतात. त्यामुळे अशा यावरती जास्त डिस्कशन वगैरे करायचं नाही, कारण यामध्ये दिलेलं आहे बेल्ट रोड इनिशिएटिव्ह वगैरे, ते फेडेड टॉपिक आहेत. त्यामुळे मी त्यावरती चर्चा जास्त करणार नाहीये. ओके, त्यानंतर पुढे चला. पहा, आता पहा, एज्युकेशन बाबत आपल्याला आणखी जर आकडेवारी पाहायची जर म्हटलं तर आपल्याला इथून आकडेवारी घेता येईल. पुश टुवर्ड्स प्रायव्हेट स्कूलिंग, म्हणजे पहा, जे पिवळं जे दाखवलेलं आहे ते गव्हर्नमेंट स्कूलिंगसाठी आहे व हे निळं जे आहे ते प्रायव्हेट स्कूलिंगसाठी. तर महाराष्ट्र संदर्भात मी पहिल्यांदा डायरेक्टली घेतो. महाराष्ट्र एक मिनिट, हा इथं आहे महाराष्ट्र. पहा, 71% स्कूल, म्हणजे जे शाळांमध्ये जे विद्यार्थी जातात ते गव्हर्नमेंट शाळेमध्ये जातात, तर 29% जे जातात विद्यार्थी ते प्रायव्हेटमध्ये जातात. हे आपल्याला आकडा आपण लिहू शकतो. तर कारण काय असं, तर ग्रामीण भागामध्ये आपलं महाराष्ट्रात आज देखील जास्त हे आहे. ओके, ग्रामीण भागात वास्तव्य वगैरे आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेची पण स्थिती जी आहे जिल्हा परिषदेची ती अगदीच पुअर क्वालिटीची वगैरे आहे. म्हणजे जर त्या 71%ला जर आपण चांगलं वगैरे जर शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर अगदीच बेस्ट होईल असं माझं मत आहे. ओके, ते तुम्ही लिहू शकता तुमच्या निबंधामध्ये वगैरे. व जर ओव्हरऑल इंडियाचा विचार वगैरे जर केला तर त्याबद्दलची आकडेवारी इथं त्यांनी दिलेली आहे ऑलरेडी. ओके, मग ते तुम्ही पाहून घेऊ शकता, पण महाराष्ट्राचं तरी आपल्याला माहिती असायला हवं त्या संदर्भात. त्यानंतर पुढे जाऊयात. इंडिया टू होस्ट यूएनएससी मीट ऑन काउंटर टेररिझम वरती युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची ऑक्टोबरमध्ये, येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये मीटिंग होणार आहे. भारत त्यांचं होस्ट करणार आहे, म्हणजे भारतामध्ये ती मीटिंग होणार आहे. 15 कंट्रीज त्यामध्ये सहभाग घेतील. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. सुरेश पटेल इज न्यू सीव्हीसी, 2 कमिशनर्स टेक चार्ज. ओके, हे तुम्ही म्हणजे व्हिजिलन्स कमिशन, म्हणजे पहा, जर आता पहा, तुम्ही जर प्रशासक वगैरे जर झाला तर तुमचं भ्रष्टाचार वगैरे करण्यासाठी, तुमचा भ्रष्टाचार वगैरे उघड करण्यासाठी वगैरे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन हे असतं तिकडे. ओके, सीबीआय वगैरे एन्क्वायरी तिकडे नसते प्रशासकांची, तिकडे असते सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. ओके, त्याचे चीफ सुरेश पटेल हे सध्याला त्यांनी चार्ज वगैरे घेतलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथिक्स मध्ये हा टॉपिक आपल्याला अगदीच कामाचा आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे ऑफिसर वगैरे त्यासाठी
एथिक्ससाठी हा एक टॉपिक महत्त्वाचा आपल्याला ठरवून येतो. ओके, म्हणजे हे सर्व झालं ज्यामध्ये कव्हर आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट लाईकली टू रिमूव्ह टोल प्लाझास ऑन नॅशनल हायवे. आता हा पण टॉपिक बिल्डअप होत आहे, कारण पहा जे आपण काय म्हणतो फास्टॅग 2017 मध्ये फास्टॅगची सिस्टीम वगैरे आली, पण तो प्लॅन वगैरे जो आहे तो थोडासा फेल गेलेला. आज पण नॅशनल हायवेवर वगैरे टोलच्या रांगा लागलेल्याच आहेत. त्यामुळे गडकरी यांनी असं म्हटलेलं आहे की आता सॅटेलाइट टॅगिंग वगैरे किंवा नंबर प्लेटचं कॅमेरातून डायरेक्टली पैसे बँक अकाउंट मधून वगैरे कटतील. पण त्याचेही काही डिमेरिट वगैरे आहेत, ते टॉपिक बिल्डअप होऊ द्या, त्यानंतर पुढे बोलू द्या. ओके, फक्त हे मला दिसली त्यामुळे मी म्हटलं की तो प्लॅन फेल वगैरे गेलेला आहे. त्यानंतर पहा COP26 हे तुम्हाला डायरेक्टली विचारण्यात येतं. COP15 COP15 म्हणजे काय? ओके, त्यानंतर COP26 असे प्रश्न मी ऑलरेडी हे केलेले आहेत, म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशनला वगैरे आम्हाला असे प्रश्न भरपूर एकदा म्हणजे भरपूर विचारण्यात येतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा, COP26 ही ग्लासगो येथे गेल्या वर्षी भरलेली मीटिंग बद्दल आहे. त्यामध्ये कोणते कोणते पंतप्रधान मोदी यांनी कोणते कोणते काय म्हणतो आपण ह्याच्यावरती सही वगैरे केली, तर ते आपल्याला एकदा लक्षात घ्यायचं आहे. कोणते कोणते त्यांची जे अग्रीमेंट वगैरे झाले त्याबद्दल आपण एकदा प्लीज त्याकडे एकदा लक्ष देऊन पाहून घ्या, कारण अगदी राज्यसेवेला आपण येऊ शकेल. बाकी आता हे क्लायमेट पेजेस वगैरे जे त्यासंबंधी कॅबिनेट मीटिंग वगैरे जे होत आहे त्यावर आपल्याला विशेष लक्ष द्यायचं नाही, परंतु जे क्लायमेट चेंज बद्दलची जी COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहे, ते COP म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 26 म्हणजे 26वी बैठक होती ती ग्लासगो येथे गेल्या वर्षी. तर ते एकदा प्लीज तुम्ही नक्की पाहून घ्या. राज्यसेवा आताची जी 21 ऑगस्टला होणार आहे त्यामध्ये हा प्रश्न याबाबत नक्की विचारला जाऊ शकेल, शक्यता दाट आहे, कारण अशा पद्धतीचे प्रश्न MPSC आणि UPSC दोन्ही पण विचारण्यात येतात. ओके, त्यानंतर बाकीचं हे आवश्यकता नाही आपल्याला, हे करंट अफेअर्सच्या PDF मध्ये वगैरे होऊन जाईल. ओके, म्हणजे पहा हार्डली जर पहा आता जर 2-3 तास जर आपले पेपर वाचण्यातच जात असेल तर ते आपलं शहाणपण नाहीये, मूर्खता आहे. ओके, फक्त GSचा आपल्याला जास्त सिलेबस वगैरे म्हणजे सिलेबस GSचा वगैरे कंप्लीट करण्यावर जास्त भर द्या व ऑप्शनलवर. बाकी 1 ते 1.5 तास तुम्ही करंट अफेअर्स व जे वृत्तपत्र आहे त्याला दिलं तर बेस्ट होईल. ओके, जास्त वेळ वगैरे तुम्ही देऊ शकत नाही, कारण जर तुम्ही न्यू कमर वगैरे आहात, म्हणजे तुम्ही अगदीच आत्ताच उतरला आहात या स्पर्धेमध्ये, तर तुमचं तेवढं वेळ देणं हे अतिशय घातक आहे तुमच्यासाठी. ओके, कारण तुम्हाला सर्वच न्यूज ह्या अगदीच योग्य 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 वाटत असतात, परंतु जर जसं जसं तुमचे जास्त अटेम्प्ट वगैरे वाढत जातील त्या पद्धतीने तुम्हाला शांतपण वगैरे येऊन जाईल. परंतु तसं म्हणत नाहीये मी, परंतु तुम्ही लवकरात लवकर हे शिकून घ्यावं हीच माझी एक इच्छा आहे, की 1.5 तासामध्ये वगैरे ते मोर दॅन सफिशियंट झालं. व ज्या न्यूज राहिलेल्या असतील त्या करंट अफेअर्सच्या PDF मधून आपल्याला कव्हर करून घेता येतात. कारण पहा, किती जरी केलात करंट अफेअर्स तर ते तुमचं शिल्लक राहणारच आहे, हे एक तुम्ही उक्ती धरून ठेवा. ओके, व हे मी का म्हणतोय, कारण माझा पण अनुभव आहे व तुम्ही कदाचित मी डेली म्हणतोय मृणाल सरला तुम्ही एकदा पाहून घ्या, त्यांचे पण व्हिडिओ आहेत युट्यूबवरती, तर त्यामधून पण तुम्हाला अगदीच हे होऊन जाईल. ओके, त्यांनी इंडियन एक्सप्रेस घेतात, मी इंडियन एक्सप्रेसच एडिशन मराठी माध्यमातलं आहे, ते लोकसत्ता हे न्यूजपेपर वगैरे घेतो. ओके, त्यानंतर अगदीच काही कामाच्या मला पण दिसत नाही आहेत न्यूज. ओके, त्यामुळे मी डायरेक्टली हे करतोय. पहा इथे इंडिया विन्स मिक्स्ड रिले सिल्वर, रिलेमध्ये सिल्वर मेडल आहे. त्यानंतर पुढे बॅडमिंटन मध्ये पण सिल्वर मेडल भारताला आलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. बाकी आवश्यकता म्हणजे असं दिसून येत नाहीये. ओके, ते अल झवेरी वगैरे यांचे जे न्यूज आहेत ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की ते तेवढं त्याबद्दल घुसून जाऊ नका, किंवा तसे न्यूज वगैरे तसं कधीच विचारण्यात येणार नाही. त्यानंतर पहा अंडरस्टँडिंग द प्रोव्हिजन फॉर फॉरेन व्हिजिट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट मिनिस्टर्स. मला नाही वाटत की परीक्षेत वगैरे येईल, परंतु तुम्हाला जर शक्य झालं तर वाचून घ्या. ओके, म्हणजे कारण केजरीवाल यांना केंद्राने वगैरे अडवलेलं होतं सिंगापूरला व्हिजिट करण्यासाठी, त्या संदर्भात बेसिकली ही आहे जो काम तो एक्सप्लेनर सिरीज वगैरे त्यांनी द हिंदूची आहे, ते तुम्ही वेळ मिळाला तर वाचून घेऊ शकता. मला वाटला नाही तेवढा परफेक्ट वगैरे कॉन्स्टिट्यूशन संबंधित वगैरे प्रोव्हिजन वगैरे, त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही नक्की त्याला प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर हैदराबाद संबंधीचं जे हे आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड वगैरे आहे तो लेख इथं देण्यात आलेला आहे. आपण जे हैदराबादची बिर्याणी जे फेमस म्हणतो तर त्या संबंधितच नाही तर त्याचा बहुतांश इतिहास पण आहे, त्यामुळे
एक हे दिलेलं आहे त्याविषयीची माहिती हैदराबाद सिटीची, तर ती पण तुम्ही वाचून घेऊ शकता, त्याबद्दल काही नाही आहे. आय होप आजच्या न्यूजपेपर मधल्या जे बेसिकली जे महत्त्वाचं होतं ते मी कव्हर केलेलं आहे. काही या बाबतीत सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.